मित्रांनो, आज आपण कट ऑफ बद्दल बोलण्यासाठी तो डाटा घेऊन आलेलो आहे. हो मित्रांनो, आज तो डाटा आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे, जेणेकरून आपण कट ऑफ बद्दल या ठिकाणी आज व्हिडिओ बनवू शकतो. बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी म्हणत होते, "सर कट ऑफ बद्दल बोला." परंतु तो डाटा आपल्याकडे उपलब्ध नव्हता. आपल्याकडे म्हणजे कुठंच उपलब्ध नव्हता आणि जोपर्यंत डाटा सफिशियंट उपलब्ध नसतो, तोपर्यंत उगीच व्यर्थ व्हिडिओ बनवण्यात काहीच अर्थ नसतो. तर आज आपण या ठिकाणी कट ऑफ बद्दल बोलूया. 2300 प्लस जागा होत्या मित्रांनो, शिपाई, लिपिक, ड्रायव्हर, स्टेनोग्राफर या पदांसाठी आणि तुम्ही सर्वांनी फॉर्म भरले कारण जागा जास्त होत्या. परंतु मी तुम्हाला हे पण सांगत असतो की जागा जरी कमी असल्या एखाद्या भरतीमध्ये, जसं की जीएमसीची भरती असेल, नोंदणी मुद्रांकची भरती असेल, तरी पण फॉर्म भरत चला मित्रांनो. का भरत चला? सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं तुम्हाला एक माहिती त्यातली देतो मित्रांनो. जागा कमी असल्यावर फॉर्म पण कमी येतात. नुकताच मित्रांनो जीएमसी पुणेचा या ठिकाणी रिझल्ट लागला, ठीक आहे, त्याच्याबद्दल सांगतो. आणि आपले जे विद्यार्थी आहेत त्यांचं पण या ठिकाणी थोडंसं कौतुक मला करायचं आहे आणि तुम्हाला पण थोडा विश्वास द्यायचा आहे की तुम्ही ज्या माणसाचा आता कंटेंट न्यायालय भरतीसाठी वापरतायत, म्हणजे एक्झाम बॉडीचं जे कंटेंट वापरत आहे ते वापरल्यानंतर विद्यार्थी किती मार्कापर्यंत झेप मारू शकतात. जसं की हा मित्रांनो कक्ष सेवकचा रिझल्ट आहे आणि टोटल जागा जर या ठिकाणी बघितल्या, कक्ष सेवकला टोटल जागा होत्या मित्रांनो किती, 168 जागा होत्या. किती होत्या मित्रांनो? तर कक्ष सेवक शास्त्राची जागा होत्या 168 या ठिकाणी आपण बघू शकता. आणि या ठिकाणी मी दोन गोष्टी मी तुम्हाला नमूद करतो. ज्या ठिकाणी जर या ठिकाणी बघितलं, सर्वसाधारणसाठी मित्रांनो या ठिकाणी 54 जागा होत्या. महिलांसाठी जर या ठिकाणी आपण बघितलं तर महिलांसाठी 50 जागा होत्या. आणि त्यानंतर या ठिकाणी ईडब्ल्यूएसच्या महिला जर आपण या ठिकाणी बघितलं, स्पेशल ईडब्ल्यूएस किंवा कोणत्याही कॅटेगरीचा बघूया, परंतु मी तुम्हाला हे एवढ्यासाठी सांगतो की त्याच्या मला थोडीशी पुढे माहिती द्यायची. मग ईडब्ल्यूएसची महिलांसाठी जर बघितलं तर एकूण 6 जागा या ठिकाणी राखीव होत्या आणि हे तुम्हाला टोटल जागा 168 होत्या. ओके. की काही विद्यार्थ्यांचा मी आपला रिझल्ट दाखवतो, जसं की वर्षा जाधव यांचा जर या ठिकाणी आपण रिझल्ट बघितला तर मित्रांनो विथ प्रूफ पण दाखवणार आहे. अगोदर त्यांचा मेसेज बघा. तर जीएमसी पुणेला किती आहेत मित्रांनो? 180 मार्क आहेत. ईडब्ल्यूएस महिलामधून फॉर्म भरला होता मित्रांनो. सिरियल नंबरनुसार 29वा त्यांचा नंबर आहे. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर ईडब्ल्यूएस मध्ये ते टॉपर आहेत, हे लक्षात ठेवायचं. ईडब्ल्यूच्या मी मागाशी जागा किती सांगितलं तुम्हाला? 6 जागा होत्या मित्रांनो. महिलांसाठी 6 जागा या ठिकाणी होत्या. आणि टोटल कक्ष सेवकसाठी किती आहेत मित्रांनो? तर टोटल कक्ष सेवकसाठी जर आपण बघितल्या तर 168 जागा होत्या. आणि इथं जर आपण त्यांचा या ठिकाणी नंबर बघितला तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी तर या ठिकाणी त्यांचं नाव बघू शकता, वर्षा विजय जाधव. या ठिकाणी जर आपण बघितलं आणि किती मार्क आहेत मित्रांनो? 200 पैकी 180 मार्क. किती? 200 पैकी 180 मार्क म्हणजे नॉट अ जोक, ठीक आहे. 200 पैकी 180 मार्क आणि नंबर आहे मित्रांनो. या ठिकाणी जर बघितला तर या ठिकाणी 6 जागा होत्या, त्यापैकी त्यांचा या ठिकाणी ईडब्ल्यूएस मध्ये प्रथमच नंबर आहे. त्यामुळे यांना कुणीही अडवू शकणार नाही. तसं आरक्षण जरी नसतं घेतलं तरी पण त्यांचं या ठिकाणी होणारच होतं, कारण टोटल 168 जागा आहेत आणि सिरियलमध्ये त्यांचा नंबर आहे 29वा. तसंच अजून एक मी तुम्हाला दुसरा आपल्याच विद्यार्थी आहे, तो म्हणजे या ठिकाणी रियाज सय्यद. त्यांना तर 182 मार्क आहेत मित्रांनो. किती? 182 मार्क. हे सगळे मित्रांनो म्हणजे सगळं त्यांचं घर संसार सांभाळून जॉब करून अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. या ठिकाणी आपण बघू शकता त्यांचा हा मेसेज मित्रांनो टेलिग्रामला परवा दिवशीचा आलेला बुधवारी. 182 मार्क त्यांनी मिळवलेले आहेत. किती? 182 मार्क या ठिकाणी वार्ड सर्वंट म्हणजे कक्ष सेवकमध्ये मिळवलेले आहेत. आणि त्यांनी या ठिकाणी आभार सुद्धा आपल्या एक्झामवाडीचं मानलेलं आहे. पुढे त्यांना मग सगळी माहिती आपल्याकडून तर उपलब्ध होत असते. ओके. अशा विद्यार्थ्यांना जर पुढे गायडन्स करायचं नाही तर करायचं कोणाला? पुढे म्हणजे कागदपत्र वगैरे वगैरे जी पण काही माहिती लागते तर सर्व आपण या ठिकाणी त्यांना असं प्रोव्हाइड करत असतो. तर रियाज सय्यद यांनी जर आपण बघितलं तर ह्यांचा टॉपर मध्येच म्हणता येईल मित्रांनो 21वा क्रमांक आहे, ठीक आहे. 21वा क्रमांक आहे. ओबीसी मधून जरी असले तर ओपन मधून सुद्धा हे सहज या ठिकाणी मित्रांनो आता जागा घेऊ शकतात. या ठिकाणी रियाज सय्यद किती मार्क आहेत मित्रांनो? या ठिकाणी जर आपण बघितलं तर इंग्लिशला त्यांना 46 मार्क आहेत. मराठीला तर आउट ऑफ मार्क आहेत मित्रांनो, 50 पैकी 50. जीकेला 44 मार्क आहेत. आणि या ठिकाणी बाकी दुसरा एक विषय होता मित्रांनो, तर म्हणजे जे मॅथ रिझनिंग त्याला आपण म्हणू शकता, तर तिथं जर आपण या ठिकाणी बघितलं तर 42 मार्क आहेत. असे टोटल जर बघितलं तर मित्रांनो 182, 200 पैकी 182 मार्क कुणीही अडवू शकणार नाही. 168 जागा आहेत आणि 21वा त्यांचा रँक आहे मित्रांनो. त्यामुळं छोट्या मोठ्या 168 जागा आहेत. मी फॉर्म कसा भरत चला हे सांगायचं मला मित्रांनो. तर आता आपण बॉम्बे हायकोर्ट बद्दलच्या या ठिकाणी विषय घेतलेला आहे. तर याला जागा मित्रांनो आता काही ठिकाणी विद्यार्थी, आता लिपिकचं जर सुरुवातीला बघायचं म्हटलं, लिपिक शिपाईचं पण आपण बघूया. लिपिकचं सुरुवातीला जर क्लर्कचं बघायचं तर आता काही विद्यार्थी घाबरून गेलेले आहेत. ते सांगायचं तेच की बाबा तुम्हाला वाटेल की सर हे तुम्ही तुमचा व्हिडिओ बघतो आहे मग यातून मला काय 1-2 मार्क मिळतील का? मित्रांनो 1-2 नव्हे, तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवण्याचं जे काय मोटिवेशन लागतं, एनर्जी लागते, कॉन्फिडन्स लागतो, तो या व्हिडिओमधून भेटत असतो, ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं म्हणजे
माहिती पूर्ण डाटा घेऊन येत असतो. तर तो डाटा खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून तुम्हाला जे करता आहात त्याला योग्य दिशा भेटते. मग हे दिशा भेटण्यासाठीच हा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला बघायचा असतो. नाहीतर अभ्यास तर सगळेच करत असतात मित्रांनो, ठीक आहे, सगळेच फॉर्म भरणारे सगळेच, थोडा कोणी जास्त करतंय, कोणी थोडा करतंय, पण सगळ्यांचंच होतं का सिलेक्शन? नाही. त्याला एक दिशा महत्त्वाची असते, ते दिशा देण्याचं मी सुरुवातीला या ठिकाणी काम करतोय. मग इथं जर बघितलं तर नागपूर खंडपीठाला बरेच विद्यार्थी घाबरून गेले. आता मला इथं भरायला पाहिजे होता, आता ह्याचा कट ऑफ बद्दल तर मी माहिती घेऊन आलोय, ते तर बोलूयाच. परंतु बरेच विद्यार्थी आता का आपल्याला जागांचं काल विश्लेषण समजलं माहितीच्या अधिकारातून, की कुठंच किती जागा आहेत, का आहेत. मग आपल्याला समजले की बाबा या ठिकाणी याचा जर रेशो बघितला तर एका जागासाठी याला 80च विद्यार्थ्यांना स्पर्धा करावी लागते, ह्याला थोडंसं जास्त आहे, याला थोडंसं जास्त आहे. मग घाबरायची काय गरज आहे का? नाही. तेच तुम्हाला सांगायचं की जागा जरी 166 असल्या तरी पण घाबरू नका. ओके, आपले विद्यार्थी मित्रांनो 160 मध्ये सुद्धा या ठिकाणी काय झालेले आहेत, अगदी एवढी मार्क मिळवलेले आहेत. त्यामुळे ताण घेऊ नका. कंटेंट फक्त आपल्या एक्झाममुळे तुमच्यासोबत राहू द्या. मग इथं जर आपण बघितलं तर औरंगाबाद खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, इथं 336 जागा आहेत. मग आता ह्याचा जर आपण अंदाजित कट ऑफ, तुम्हाला मी जो डाटा मिळालेली माहिती काय आहे, कालच आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. पाहिला नसेल तो पाहून घ्या. खरी स्पर्धा का आहे ती कालच व्हिडिओ बनवला. जी पण माहिती अधिकारातून माहिती मिळाली आपल्याला, की एकूण जागा किती आहेत, मग त्या जागा भागिले एकूण अर्ज किती आहेत, एकूण आलेले अर्ज, मग मुंबई उच्च न्यायालयाला आलेले एकूण अर्ज जे असतील त्याला आपण डाटा काय आपण मनाने घेतलाय का? नाही. तर हा सुद्धा या ठिकाणी मित्रांनो काय माहिती अधिकारातून मिळालेला डाटा आहे. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं, बॉम्बे हायकोर्टसाठी या ठिकाणी 69,000 जागा अर्ज आलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी बाकी जर आपण या ठिकाणी बघितलं, छत्रपती संभाजीनगरसाठी मित्रांनो 37,000 आलेले आहेत. आणि नागपूर खंडपीठासाठी जर आपण बघितलं तर 20,000 या ठिकाणी अर्ज आलेले आहेत. मग हे अर्ज भागिले त्यांच्या ज्या जागा आहेत, जसं की बॉम्बे हायकोर्टसाठी म्हणजे 69,000 भागिले 830 जर केलं तर जो या ठिकाणी आकडा भेटतो आहे, आकडा तर या ठिकाणी मी तुम्हाला कालच दाखवलेला आहे, की बाबा या ठिकाणी तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयासाठी एका जागेसाठी तुम्हाला 80 लोकांना मागं टाकावं लागेल फायनल सिलेक्शनसाठी. नागपूर खंडपीठाला मित्रांनो एका जागेसाठी 125 लोकांना तुम्हाला पाठीमागं टाकावं लागेल. आणि औरंगाबाद खंडपीठाला मित्रांनो एका जागेसाठी 110 लोकांना तुम्हाला काय करावं लागेल, मागे टाकावं लागेल. हा आकडा आपण काल बघितला आणि याच आकड्याला धरून आपण पाहूया. आता अधिकृत त्यांनी जाहिरातीमध्ये काय दिलेलं आहे, तर अधिकृत जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेलं आहे की तुमचा 90 गुणांचा तुमचा पेपर होणार आहे. हे सगळे विषय असणार आहेत. मराठीला 10 मार्क असणार आहेत, इंग्लिशला 20 मार्क असणार आहेत, जीकेला 10 मार्क, बुद्धिमत्तेला 20 मार्क, गणिताला या ठिकाणी 20 मार्क, कॉम्प्युटरला 10 मार्क, हे सगळे मिळून 90 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. ठीक आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, मिनिमम पासिंग मार्क तुम्हाला 45%. ओके, किती पाहिजेत? 45 पाहिजे आहेत. ओके, 50% म्हणजे 45 तुम्हाला काय पाहिजेत मित्रांनो, या ठिकाणी मार्क पाहिजेत. मग आता सगळेच 45च्या वरचे सगळेच घेणार का? म्हणजे सगळ्यांनाच या ठिकाणी पुढच्या परीक्षेला बोलवणार का? नाही. त्यांचा रेशो असतो मित्रांनो. ठीक आहे. सगळ्यांनाच या ठिकाणी पुढच्या याला म्हणजे टायपिंग टेस्टला बोलवणार नाहीत, हे लक्षात ठेवा. म्हणजे 45 मार्क मिळवले म्हणजे सगळ्यांनाच टायपिंग टेस्टला बोलवतील का? तर नाही. कारण एकतर त्यांच्याकडे लिमिटेशन असतं मित्रांनो. पहिलं तर न्यायालय काय करत होतं, तर डायरेक्ट स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे हेच करत होतं, निवड चाचणीच लावत होतं आणि त्यातूनच मग ते त्यांच्या मनानेच पुढच्या डायरेक्ट या ठिकाणी काय करत होतं मित्रांनो, लेखीलाच गाळून चाळणी परीक्षेत म्हणजे चाळणी एक यादी लावत होतं आणि त्या निवड यादीतून डायरेक्ट पुढं ते सिलेक्ट करत होते. मग विद्यार्थी कमी करत होते. ओके, एक क्रायटेरिया वापरून. परंतु आता 1,000 रुपये फी घेतल्यामुळे तो क्रायटेरिया नसणार आहे. तर हे लक्षात ठेवा. मग आता हे तर डायरेक्ट एवढी सगळी विद्यार्थी ह्याला बसणार लेखी परीक्षेला, तर सगळ्यांना संधी भेटेल असा आपण अंदाज बांधलेला आहे. कारण 1,000 रुपये तुमच्याकडून फी घेतलेली आहे. परंतु आता इथंच सगळे आले म्हणजे सगळेच पुढे जातील का? नाही. कारण त्यांना पुढे मर्यादा असतात मित्रांनो टायपिंग टेस्ट घ्यायला. मग त्यांना चाळणी परीक्षेतून मग रेशो असतो, एक तर एकाच 10 किंवा एकाच 7. मग जेवढे पण विद्यार्थी या ठिकाणी टॉपर आहेत 90 पैकी, ठीक आहे. मग काही या ठिकाणी जो कट ऑफ मी तुम्हाला सगळ्यांचा अपेक्षित अंदाज सगळा लावून मी काय केलेला आहे, जो काही तुम्हाला सांगितलेला आहे की बाबा नागपूर खंडपीठ जर तुम्हाला या ठिकाणी 72 मार्क 90 पैकी मिळाले तर तुम्हाला काय करतील, पुढे बोलवतील. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर ह्याला जर आपण बघितला तर ह्याचा कट ऑफ मध्यम राहील. कारण या ठिकाणीचा जागा आणि याचा रेशो बघितला तर तो ठीकठाक आहे. तर 65 असतील तर तुम्हाला टायपिंग टेस्टसाठी बोलवतील. आणि मुंबई उच्च न्यायालय यासाठी जर आपण बघितलं तर 58 असतील तरी सुद्धा तुम्हाला पुढे टायपिंग टेस्टसाठी या ठिकाणी बोलवतील. हा काय 90 मार्कापैकी आहे. हा काय मित्रांनो लिपिक पदाचा आहे, 90 मार्कापैकी आहे. म्हणजे आपण हे अंदाज धरून आता म्हणता सर कट ऑफ सगळ्याचा एकच राहील. मित्रांनो त्यांनी जाहिरातीमध्ये तसं लिहिलेलं आहे की 5 वर्ष तुम्हाला एका खंडपीठातून दुसऱ्या खंडपीठामध्ये बदली होणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं ते त्या जागेसाठीच तुमचं निवड यादी लावतील. ओके, त्या जागेसाठीच तुमची यादी लावतील. त्यामुळे तुम्ही अलर्ट राहायचं आहे. तसं तर इथं पण मुंबई उच्च न्यायालयामध्ये जरी भरला असेल तरी पण तुम्ही कट ऑफ हाच ठेवायचा आहे, मनामध्ये विचार हाच ठेवायचा आहे. परंतु आपण जो या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशनमधून मिळालेला हा आकडा आहे.
ओके, हा प्रॅक्टिकल आकडा आहे, हा काही इमोशनल आकडा नाही की बाबा सांगायचं काय काय, हे प्रॅक्टिकल आकडा मी तुम्हाला सांगतो आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही आता लगेच बावरून जायचं नाही का अरे वा 90पैकी 58 मिळाले तरी माझं होणार. हे फक्त लेखीतून पुढे जाण्यासाठी, टायपिंग टेस्टकडे जाण्यासाठी हा कट ऑफ आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला जर फायनलमध्ये यायचं असेल तर तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त मार्क मिळतील टॉपर विद्यार्थी तेवढे या ठिकाणी निवडले जातात. हे आता आपण तुम्हाला दाखवलं ससूनला वगैरे हे जे काय रिझल्ट लागलेले आहेत पाठीमागचे. त्यामुळं सगळ्यांनी तर 72चाच काय करा मनामध्ये, लिपिकवाल्यांनी सगळ्यांनी 72 ते 75चाच मनामध्ये आकडा ठेवा. पेपर सोपा आला तर त्याच्यापेक्षा पण तुम्हाला जास्त मिळतीलच, परंतु जरी पेपर मॉडरेटला आला, ओके मॉडरेट आला तरी सुद्धा हा आकडा तुम्ही या ठिकाणी मनामध्ये ठेवायचा आहे. हे झालं लिपिकवाल्यांसाठी. ठीक आहे, हे काय झालं मित्रांनो लिपिकवाल्यांसाठी. आता आपण शिपाईकडे येऊया मित्रांनो. शिपाई भरतीचा पण म्हणजे प्रत्येक लिपिकच्या विद्यार्थ्यांनी जवळपास शिपाईचा सुद्धा भरलेलाच आहे, कारण शिपाई भरतीला काही टायपिंग वगैरे लागत नाही. तर शिपाई हमाल फराश असं त्याचं नाव आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जर बघितलं तर टोटल 570 जागा आहेत, हायेस्ट जागा आहेत. नागपूर खंडपीठामध्ये जर बघितलं तर 115 जागा आहेत आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये जर बघितलं तर 202 जागा आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. किती? 202 जागा आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आता जो रेशो या ठिकाणी मित्रांनो फॉर्म येण्याचा लिपिकला आलेला आहे तोच रेशो आपण इथं ग्राह्य धरलेला आहे की शिपाई भरतीसाठी सुद्धा आलेला आहे. मग त्याचं कॅल्क्युलेशन करून आपण या ठिकाणी बोलूया. आता हिथं पण तोच आहे मित्रांनो. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं हिथं पेपर जो असतो तो तुमचा 30 मार्काचा असतो. सगळ्यात जास्त 20-21 मार्क जे असतात ते कशाला असतात? जीकेला असतात मित्रांनो. हिथं त्यांनी डिवायडेशन दिलं नाही, जसं लिपिकमध्ये दिलेलं होतं की कॉम्प्युटरला एवढे येणार, 10 मार्क येणार, मॅथला 20 मार्क, रिजनिंगला 20 मार्क, ओके इंग्लिशला 20 मार्क, जसं त्यांनी दिलं होतं मराठी व्याकरणला 10 मार्क, ओके जीकेला 10 मार्क, असं त्यांनी जसं 90 मार्काचं विश्लेषण दिलंय तसं त्यांनी शिपाई भरतीला देत नसतात. पण पाठीमागचा जर आपण पेपर बघितला, भरपूर पेपर आपण सोडवून दिलेत, यूट्यूबला पण सोडवलेले आहे, त्याची प्लेलिस्ट पण दिली तुम्हाला, मोफत दिलेली आहे, ती पण तुम्ही बघू शकता मित्रांनो. भरपूर तिथे लेक्चर घेतलेले आहेत. एक मग त्याच्यानुसार आपल्याला ठळक लगेच अंदाज येतोय की बाबा जीकेचे जे आहेत ते तुम्हाला ह्यापैकी 30पैकी 20-21 जीकेला असतात. मराठी व्याकरण 2-3 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 2-3 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 2-3 प्रश्न, असे टोटल 30 मार्क असतात. मग त्यांनी काय सांगितलं, उत्तीर्ण मार्क किती दिले? 30पैकी 15 असतील तर तुम्ही क्वालिफाय होता, उत्तीर्ण होता. उत्तीर्ण झालं म्हणजे प्रत्येकालाच पुढं बोलवतील असं नाही. प्रत्येकालाच पुढं बोलवतील का? नाही. कारण जे टॉपर आहे त्यांना पुढं पण ह्याला मर्यादा असतात. सगळ्यांनाच एवढे सगळ्या लोकांना, कारण एकतर हजार रुपये फी घेतली म्हणून त्यांना या ठिकाणी सगळ्यांनाच लेखीला उत्तीर्ण करावं लागेल असा कॉमन सेन्स आपला सांगतो आहे. मग आता सगळ्यांनाच या ठिकाणी आले म्हणजे भरपूर विद्यार्थी काय होतील मित्रांनो? 15, 16, 17, 18, 20 ह्या दरम्यान भरपूर आता फॉर्मच लाखो आलेत, म्हणजे हजारोंच्या संख्येने इथं मित्रांनो हे 20च्या आसपास पोरं असणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यामुळे सगळ्यालाच बोलवतील का? नाही. तर त्याचं सुद्धा कॅल्क्युलेशन करून एक कट ऑफ ठरवणार. मग तो कट ऑफ मरून पुढं काय होणार? विद्यार्थी शारीरिक क्षमतेला बनवणार. परत ते रेशोतून, म्हणजे एकाच 10 रेशो असतो जनरली, पोरं जर जास्त आली तर त्यांचा अधिकार आहे की तो एकाच 7 पण करू शकतात, एकाच 5 पण करू शकतात. ठीक आहे. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यानंतर हिथून पुढं रेशो असतो मित्रांनो मुलाखतीला. मग आता हा जो काय कट ऑफ आपण कॅल्क्युलेशन करून गणिती भाषेमध्ये जो लावलेला आहे तर तो हा कट ऑफ आहे मित्रांनो. जागा आणि आलेले अर्ज, म्हणजे हा इमोशनल कट ऑफ आहे का? नाही, हा कॅल्क्युलेटिव्ह कट ऑफ आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, मग इथं जर आपण बघितलं आणि ह्याला जागा जो आलेला आहे तो अंदाज कशाचा घेतलेला आहे? लिपिक पदाचा, कारण लिपिकचा आपल्याकडे डाटा उपलब्ध आहे. त्यानुसार आपण इथं शिपाई भरतीसाठी मित्रांनो तो काय केलेला आहे? या ठिकाणी अंदाज घेतलेला आहे. ओके, आलेले फॉर्म. मग सगळ्यात स्पर्धा कमी कुठं असणार आहे? मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी, कारण सगळ्यात जास्त जागा कुठं आहेत? मुंबई उच्च न्यायालयामध्ये आहेत, हे आपण आताच बघितलं. मग इथं जर आपण बघितलं तर मित्रांनो 30पैकी हा जो काय आहे कट ऑफ, तर 30पैकी तुम्हाला 18 मार्क असतील तर ओके गुड आहात तुम्ही. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी सेफ आहात, सेफ स्कोअर तुम्हाला सांगतोय. औरंगाबाद खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ इथं मध्यम स्पर्धा राहील मित्रांनो, आणि 30पैकी तुम्हाला जर 21 मार्क मिळाले तर ओके आहे. आणि नागपूर खंडपीठामध्ये सर्वाधिक स्पर्धा, कारण आलेले अर्ज त्या ठिकाणी जास्त आहेत तुलनेने एकूण जागा कमी आणि अर्ज जास्त, असा या ठिकाणी गोळ झालेला आहे मित्रांनो नागपूर खंडपीठामध्ये. ठीक आहे, मग 30पैकी 24. आता तुम्ही म्हणसाल सर वा 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 हुरळून जायचं नाही की मला 18च मार्क पाहिजेत, मी तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरला नाही. काय आहे मित्रांनो, आपल्याला ह्या तात्पुरतं बघायचं नाही. काय आहे तात्पुरतं? फक्त लेखी उत्तीर्ण होऊन शारीरिक चाचणीला जायचं नाही, चापलीच्या चाचणीकडे जायचं नाही. आपलं फायनल टार्गेट तिन्हीचं कंबाईन मिळून असलं पाहिजे. 50 गुणांचं आपलं काय असलं पाहिजे मित्रांनो? या ठिकाणी टार्गेट असलं पाहिजे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, 30+10+10 टोटल 50 गुणामध्ये ज्याला जास्त मार्क मिळतील 50पैकी शेवटी त्यालाच मित्रांनो फायनल यादीमध्ये नाव येत असतं.
असतं हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यामुळं 50 पैकी आपल्याला फक्त इथंच 16 मार्क मिळाले आणि मी पुढच्या चाचणीला उत्तीर्ण झालो, मग माझं आता काय सगळं सेटल झालं, भविष्य असं तसं नाही. इथं तुम्हाला जेवढे जास्त मार्क लेखीमध्ये घेता येतील तेवढा घेण्याचा प्रयत्न करा. कारण टोटलला 50 पैकी जेवढे तुम्हाला जास्त मिळतील, 45 मिळतील, 40 मिळतील, 48 मिळतील, तेवढं तुम्ही या ठिकाणी मित्रांनो टॉप काय करणार, जेवढ्या जागा आहेत, ओके, जेवढ्या जागा आहेत तेवढे टॉप या ठिकाणी उचलले जातात. मी तुम्हाला सांगितलं की आता हा ससूनचा रिझल्ट लागलेला आहे. 168 जागा होत्या. आता हे तर जर आपण बघितलं तर त्यांनी काय केलेलं आहे, तर रँकच लावलेली आहे. बाबा टॉपर किती आहे, टॉपर किती मार्काचा आहे, तर ज्ञानेश्वर आहे. किती आहे, 200 पैकी 196 आहे. त्यानंतर दुसरा विद्यार्थी डायरेक्ट 192 वाला आहे, 190 वाला आहे, 184 वाला आहे, 182 वाला आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी जर आपला रियाज जो मी तुम्हाला मागाशी स्क्रीनशॉट दाखवला, तर आपल्या रियाजला किती आहेत, 182 आहेत. त्यानंतर मागाशी मी तुम्हाला अजून एक स्क्रीनशॉट याच पानावरचा दाखवला. कोणाचा दाखवला मित्रांनो, हां, तर या ठिकाणी वर्षा जाधव यांचा दाखवला. ठीक आहे, आपल्याच एक्झाम बॉडीची विद्यार्थिनी. मग ह्यांना किती आहे, तर 180 आहेत. सगळं घर संसार सांभाळून या ठिकाणी यांनी 180 मार्क मिळवले. ठीक आहे. मग कितवा नंबर आहे, तर 168 जागा भरायचे आहेत. ह्यांचा तर नंबर 29वाच आहे. यांचा तर नंबर या ठिकाणी फक्त 21वाच आहे. त्यामुळे ह्यांना कोणी काढू शकतं का, नाही. मग ह्यांनी लिस्ट मग फक्त एवढ्या 168 जणांची दिली का, नाही. ह्यांनी सगळ्यांचीच लिस्ट दिलेली आहे. ज्यांना 50% मार्क आहेत त्या सगळ्यांचीच या ठिकाणी काय केली, त्यांनी मित्रांनो यादी दिलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकता. ठीक आहे, सगळ्यांचीच यादी या ठिकाणी दिलेली आहे. टोटल या ठिकाणी जर बघितलं जवळपास 7,000 लोकांची या ठिकाणी सगळ्यांचेच मार्क दिलेत. ज्यांना 200 पैकी 90 मार्क मिळालेले आहेत, 90 प्लस, त्या सगळ्यांचेच काय केलेले आहे, यांनी यादी या ठिकाणी दिलेली आहे 90 प्लस वाल्यांची. त्यामुळं आपण फक्त क्वालिफाय होणं, ही सगळी क्वालिफाय झालेली आहेत. मग सगळे क्वालिफाय झाले. जागा तर आहेत 168. ठीक आहे, जागा तर आहेत किती मित्रांनो, तर जागा तर आहेत फक्त 168. आणि इथं यादी किती जणांची लावलेली आहे, तर यादी लावलेली आहेत मित्रांनो 7,000 लोकांची. मग आपण ह्या 7,000 लोकांमध्ये यावं असं नाही आपला अपेक्षा पाहिजे. ठीक आहे, आपण किती पाहिजे मित्रांनो, टॉपर. जसं मी मागाशी दाखवलं, आपले विद्यार्थी 21 नंबरला आहे, आपला विद्यार्थी अंडर 30 आहे. तर असं पाहिजे. जागा 168 आणि 21वा असेल तर तुम्हाला कोण नाकारणार आहे, तुमचा सिलेक्शन तर होणारच आहे. फक्त कागदपत्र वगैरे आता पुढची प्रोसेस तुमची चालू राहू द्या. कंटेंट न्यायालय भरतीसाठी सुद्धा उपलब्ध आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, मागील वर्षी मित्रांनो न्यायालय भरतीमध्ये कित्येक विद्यार्थ्यांनी मला असं स्क्रीनशॉट पाठवले की सर माझं फायनल लिस्टमध्ये या ठिकाणी काय झालं, माझं रिटर्न क्लिअर झालं, माझे या ठिकाणी नाव आलं. जसं की या ठिकाणी आदर्श शिंदे यांचं नाव आपण बघू शकता मित्रांनो या लिस्टमध्ये. आणि थँक्यू सो मच सर, तुमच्या नोट्समुळं काय झालं, माझं या ठिकाणी रिटर्न एक्झाम क्लिअर झाली. लिपिक पदासाठी या ठिकाणी मी टायपिंगला क्वालिफाय झालो. तसं शीतल यांचा सुद्धा या ठिकाणी अभिप्राय बघू शकता. सर या ठिकाणी काय म्हणताय, सर तुमच्या नोट्सनी या ठिकाणी भरपूर मदत झाली आणि मी या ठिकाणी काय झालं, रिटर्नमध्ये माझं क्लिअर झालं. तसंच शिपाई भरतीच्या आपण भरपूर विद्यार्थ्यांनी, सर माझं नाव या ठिकाणी लिस्टमध्ये आलं शिपाई भरतीमध्ये, ओके, या ठिकाणी आपण बघू शकता. आणि त्यांचं या ठिकाणी नाव आलेलं आहे आणि त्यांचा बोलका अभिप्राय सुद्धा आपण बघू शकता. सर आपण दिलेल्या नोट्समधून सगळं या ठिकाणी आलं होतं, खूप उपयुक्त ठरलं, धन्यवाद. बस एवढंच मला मित्रांनो पाहिजे असतं. मी तर देताना सगळं काही तुम्हाला दिलेलं आहे, ओके, आणि जे आवश्यक तुम्हाला लागतं आहे ते मी देत आहे. तर आता तुमचा अभ्यास कुठंही कमी पडू देऊ नका मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये एवढं क्वालिटी कंटेंट, एवढं सगळं या ठिकाणी भरपूर कंटेंट एवढ्या कमी फीमध्ये आपण देत आहे, त्याचा नक्की लाभ घ्या मित्रांनो. ओके, उगीच शेवटच्या दिवसामध्ये काहीतरी UPSC लेवलचा अभ्यास किंवा पोलीस पाटील लेवलचा अभ्यास करत बसू नका, आपला वेळ वाया घालवू नका. 240 मध्ये सगळं तुम्हाला भेटतं आहे. व्हिडिओ लेक्चर आहेत, नोट्स आहेत, डिटेल नोट्स आहेत, शॉर्ट नोट्स आहेत, 200 प्रश्नपत्रिका आहेत. हे फक्त 240 मध्ये आहे. कसं घ्यायचं आहे मित्रांनो, तर 7248930176 या नंबरला काय करायचं, फोनपे किंवा गुगल पे करायचं, 240 रुपये, आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट मित्रांनो भेटून जाईल. तुम्हाला वाटते की ऑलरेडी तुम्ही कुठली तरी बॅच घेतली आहे किंवा तुम्हाला सेल्फ स्टडी करायला पुस्तकं आहेत, नोट्स नको आहेत, व्हिडिओ लेक्चर नको आहेत, फक्त तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहिजे आहे 200 प्रश्नपत्रिका. तर 200 प्रश्नपत्रिका फक्त 100 रुपयामध्ये तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. सविस्तर स्पष्टीकरणासह PDF स्वरूपामध्ये भेटतात. प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण केलेलं आहे. एकूण किती प्रश्नपत्रिका आहेत, 200 प्रश्नपत्रिका आहेत. मग सेम प्रोसेस आहे, फक्त 100 रुपये काय करायचं, फोनपे किंवा गुगल पे करायचं 7248930176 या नंबरला, आणि त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळ्या प्रश्नपत्रिका भेटून जात असतात. तुम्हाला काही विचारायचं असेल तर याच नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. एवढा माहितीपूर्ण डाटा घेऊन बनवलेला आहे. आवडला तर नक्कीच असेल, एक लाईक मनापासून करा मित्रांनो. सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टेलिग्रामनं पण नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.